भरली, विठ्ठल नामाची शाळा भरली। आषाढी एकादशी अर्थात आषाढ शुक्ल एकादशी। मागून दिंडी आली, दिंडी मागून दिंडी आली, वाळवंटी भेटा भेट झाली। समतेचे आणि मानवतेचे महत्त्व सांगणाऱ्या वारकरी संप्रदायाच्या पंढरीचा हा वारीचा दिवस। राजा पंढरीचा, राजा पंढरीचा, चला सोहळा बघू आषाढी वारीचा। एकादशी हे श्री विष्णूंचे व्रत आहे असं मानतात। आषाढी आणि कार्तिकी या दोन एकादशींना हिंदू संस्कृतीत अनन्यसाधारण महत्त्व आहे। आषाढी एकादशीचे पौराणिक महात्म्य मोठेच आहे, परंतु महाराष्ट्रात या दिवसांना सणाचे महत्त्व लाभले ते समतेचा संदेश देणाऱ्या ते ज्ञानेश्वर तुकोबांच्या वारकरी संप्रदायामुळे। नाम विठोबाचे घ्यावे, मग पाऊल टाकावे, नाम विठोबाचे घ्यावे। आषाढी एकादशी पंढरपुरात जो भक्तिमेळा जमतो तो बघण्यासारखा आणि अनुभवण्यासारखा असतो। महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून गळ्यात तुळशी माळा घालून टाळ मृदुंगाच्या तालात ज्ञानबा तुकाराम आणि विठ्ठलाचा गजर करीत वारकरी पंढरपूरची वाट पकडतात। भक्त नामात रंगला, भक्त नामात रंगला, दिंडी चालली, हो दिंडी चालली चालली। चंद्रभागेच्या तीरावर हरिनामाचा गजर करायचा आणि पांडुरंगाच्या पावलावर डोके टेकायचे हेच त्यांचे ध्येय। पंढरपूरच्या विठोबाला वारकरी विष्णूचा अवतार मानतात, म्हणून ते स्वतःला वैष्णव समजतात। आळंदीहून संत ज्ञानेश्वरांची पालखी, देहूहून तुकाराम महाराजांची पालखी, तर पैठणहून संत एकनाथ महाराजांची पालखी अशा अनेक पालख्या पंढरपुरात येऊन पोहोचतात आणि चंद्रभागेच्या तीरावर भक्तीचा उमाळा दाटून येतो। वारकरी संप्रदाय म्हणजे समतेचे, ममतेचे आणि मानवतेचे व्यासपीठ आहे। ह्याची साक्ष आषाढी एकादशीच्या दिवशी पंढरपुरात मिळते।